नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघणार निफ्टी बँक निफ्टीसाठीचे विश्लेषण त्याचबरोबर काही स्टॉक्स अनालिसिस. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळाली क्लिअर कट. लक्षात घ्या. मार्केट मी म्हटलं होतं जवळपास टिकतंय का पण एक जवळपास म्हणू शकतो मार्केट जे आपला जो 25 मूव्हिंग एव्हरेज होता तिचं पण ऑलरेडी त्याने रिजेक्शन घेतलं. त्याच्यावरती पण काय टिकलं नाही. इथे टिकण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर सेलिंगच आपल्याला बघायला मिळाली. ती इंडिसिजन जवळपास या कॅन्डल्स 2 झाल्यानंतर. म्हणजे थोडक्यात काय मार्केट परत एकदा खाली येताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्याचबरोबर आता करंटमध्ये एक एक सपोर्ट आहे आपला तो म्हणजे हा. जी एक रेंज आहे ती म्हणजे आता करंटसाठीचा आता सपोर्ट आहे आपला हा. हे लक्षात घ्या. जोपर्यंत ही लेवल तुटत नाही तोपर्यंत सेलिंग आता अग्रेसिव्ह करू नका. एक जवळपास 2400 खाली जोपर्यंत मार्केट टिकत नाही तोपर्यंत 2400 खाली टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला 24,000 किंवा त्याच्या खाली तुम्हाला 23,950 पर्यंत मुवमेंट बघायला मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा का डेफिनेटली येस. हीच जी रेंज आणि याच रेंजमध्ये मार्केट आता जवळपास आता आपल्याला कुठेतरी यू-टर्न देण्याची शक्यता आहे लक्षात घ्या. जर यू-टर्न दिला नाही तर समजून घ्या मार्केटमध्ये सेलिंग जी आहे ही डेफिनेटली तुम्हाला मोठी बघायला मिळू शकते. हे सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता बरेच सदस्य म्हणत असतील सर एक स्ट्रॅटेजी द्या ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी. 25 मूव्हिंग एव्हरेज लाल कलर मध्ये दिसतोय एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आहे. ज्या वेळी मार्केटने एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजला आपण काय म्हणू शकतो क्रॉस केलाय त्यावेळी आपल्याला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजने मोमेंटम दिले आणि ज्या वेळी एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जो आहे हा मार्केटच्या असा मध्ये कुठेतरी चाललाय त्यावेळी मार्केट साईडवेज गेलाय. सो तुमचं तुम्ही समजूतदार आहात. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. आता काही जणांना टेक्निकल्स वापरायची गरज होती. इव्हन लक्षात घ्या आज जे मार्केट ओपन झालं होतं थोडंफार या रेंजमध्ये होतं. मूव्हिंग एव्हरेज त्यांनी मार्केटने आधीच क्रॉस केला होता. म्हणजे थोडक्यात बिअरिशची आपल्याला बिअरिश मार्केट जे आहे आपल्याला सांगितलं होतं. सो 24,300च्या खाली जसं टिकलं तसं त्याच्या खाली जरी तुम्ही पुट बाय केला असाल तर डेफिनेटली 100 पॉईंट जरी घेतला असता तरी खूप होतं. एक बाकीचे म्हणतात ना डिक्टो हाय डिक्टो लो आपण कोणी काढू शकत नाही पण 100 पॉईंट घेतला तरी खूप होतं. हे लक्षात घ्या. थोडीफार एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो. याची व्हिडिओ सुद्धा मी डेफिनेटली घेऊन येऊ शकतो. पण माझी कसरत पूर्ण आहे व तुमची कसरत कमी आहे. आत्ताही सांगतो लाईक कमी आहेत, शेअर कमी आहेत, सबस्क्राईब्स कमी आहेत. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न नाहीत. जास्तीत जास्त एंगेज व्हा मार्केट मराठी बरोबर. हे तुम्हाला सांगणं आहे. मराठी माणसाचं चॅनल आहे. मराठी माणसानेच पुढे न्यायचं आहे. तुम्ही सर्वांनी शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब मला सपोर्ट करून. सो खूप साऱ्या व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. हे फ्री ऑफ कॉस्ट हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर इथून मार्केट खाली येताना लक्षात घ्या एक रेंज आपली होती जिथे मार्केटने सपोर्ट घेतला ही एक लेवल झाली. इथून मार्केटने खाली सपोर्ट घेतला ही एक लेवल झाली. त्यानंतर आता करंटमध्ये सपोर्ट घेतोय मार्केटने म्हणजे ही एक म्हणजे जवळपास काय एक 3 रेंज जे आहेत किंवा 3 लेवल जे आहेत त्या परफेक्ट आपल्याला बघायला मिळाल्या. ठीक आहे. आता लक्षात घ्या इथून जर खाली मार्केट आलं तर डेफिनेटली मार्केट आपल्याला ही एक लेवल बघायला मिळू शकते. त्याच्या खाली ही एक बघायला मिळू शकते आणि त्याच्या खाली ही एक बघायला मिळू शकते. त्या 3 लेवल्स खालच्या थोडक्यात काय 3 बिग टार्गेट्स बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर उद्या एक्सपायरी आहे. उद्या एक्सपायरी आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि उद्या एक्सपायरी कशाची आहे निफ्टी आणि बँक निफ्टीची दोन्हीची. तर आजचं जर म्हटलं तर आज आपण काय म्हणू शकतो जरा इथे बघा जवळपास किती आहे 13 उद्या 14 15 तारखेला सुट्टी असणार आहे. सो म्हणजे गुरुवारची निफ्टी सो एक्सपायरी उद्याच होणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीची एकदम हे लक्षात असू द्या. सो उद्या मार्केट जर आज तुम्ही पैसे कमवला असाल तर मी परत एकदा सांगतोय आज प्रॉफिट कमवला असाल तुम्ही लोकांनी उद्या ट्रेड नाही घेतला तरी चालेल. उद्या लॅपटॉप बंद करून ठेवा. उद्या मार्केट जर ही लेवल तुटली नाही सुरुवातीच्या 15 मिनिटात ती म्हणजे कोणती ही लेवल तुटली नाही सुरुवातीच्या 15 मिनिटात तर मार्केट 24,200 ते 24,100 या रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला साइडवेज बघायला मिळू शकतं. आणि साइडवेज राहिलं तर लक्षात घ्या इंडिया वीक 16च्या आसपास आहे. जवळपास काय व्होलाटाईल सुद्धा तुम्हाला तितकंच बघायला मिळू शकतं. ते म्हणजे ह्या लेवलच्या आसपास असं अस्थिर बघायला मिळू शकतं. आणि जर असं बघायला मिळालं तर तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या इथे तुम्हाला आज जेवढे कमवून दिलेत ना सगळे घेऊन जातील हे लक्षात घ्या. त्यामुळे आणि त्याच्याबरोबर लॉस सुद्धा तुम्हाला करून देतील मार्केटमध्ये. त्यामुळे जर आज कमवले असाल तर उद्या डेफिनेटली ट्रेड घेऊ नका. हे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. ट्रेंड लाईन आपली कशी असणार आहे निगेटिव्हच असणार आहे. ती म्हणजे ही लक्षात असू द्या. ओके. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर मार्केट 24,200च्या वरती टिकला तरच आपल्याला बाय करायचा ती चांगली बुलिश कॅन्डल क्लोज होते आणि त्याचबरोबर 25 ईएमए जो आहे हा सुद्धा जवळपास कुठेतरी असं एक क्रॉसिंग आपल्याला बघायला मिळते. तरच तुम्ही असा कुठेतरी पॅटर्न बघायला मिळाला आपण काय म्हणू शकतो असा कुठेतरी पॅटर्न बघायला मिळाला तर आपण त्याच्यावरती काय करू शकतो बाय करू शकतो. हे लक्षात असते वरच्या मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. परंतु गॅप डाऊन झाला तर 24,086च्या खालीच कुठेतरी पुट बाय करू शकता किंवा एकदम गॅप डाऊन झाला 24,000च्या आसपास मग थोडंफार काय सुरुवातीला लगेच सेल करू नका एवढा गॅप डाऊन झाला कारण ही लेवलच्या आसपास ऑलरेडी मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे आता काय थोडाफार पुलबॅक मध्ये येत असेल आणि जसं जर ही लेवल क्रॉस करत असेल ह्याच्यावरती जर टिकलं तुम्ही सी बाय करू शकता. एक 20-25 पॉईंट तरी तुम्ही घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. या लेवलला तुम्ही ट्रेडिंग करू शकता कशामध्ये निफ्टीसाठी. सिंपल अनालिसिस समजला का हे उडी मारूया बँक निफ्टीकडे. आता बँक निफ्टीचा विचार करता सगळ्या लेवल्स काढून टाकल्या. ठीक आहे. बँक निफ्टीचा विचार करता लक्षात घ्या
बँक निफ्टीने ऑलरेडी एक तळ जो आहे गाठलेला जवळपास हा जो मेन जी लेवल होती इथपर्यंत मार्केट आलेलं आहे ज्या लेवलच्या आसपास तो ऑलरेडी ग्रेट एक म्हणू शकतो बिग सपोर्ट घेत होता. लक्षात घ्या एक चांगली बिअरिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळेल. आता क्लिअर कट बघायचं म्हटलं तर ह्या फॉल नंतर हा पुलबॅक आहे त्याच्यानंतर मार्केट खाली आहे. लक्षात घ्या जर आता जर रिव्हर्स मध्ये जायचं असेल तर इथेच कुठेतरी एक म्हणजे म्हणू शकतो की लाल कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी ग्रीन कॅन्डल भेटणं बघायला मिळणं गरजेचं आहे. थोडंफार काय पॉज कॅन्डल आपण म्हणू शकतो तिला हे लक्षात. परंतु लो तुटला तर डेफिनेटली मार्केट परत एकदा 39,000 पर्यंत एक बायताना बघायला मिळू शकतं हे सर्वांनी लक्षात घ्या. सो काय करायचंय लो कोणता मार्क करायचा आहे ह्या कॅन्डलचा लो सर्वात महत्वाचा आहे. त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा हाय सुद्धा सर्वात महत्वाचा आहे आणि ह्या रेंज मध्ये मार्केट कसं फिरतंय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता लक्षात घ्या मार्केट इथून वर जाताना बघा कोणत्या कोणत्या लेवल्स आहेत. पहिली ब्रेकडाऊन कुठे होता इथे होता. इथून खाली येताना ब्रेक कोणता होता बघा इथे होता आणि त्याच्यानंतर मार्केट जे आलं ते क्लोज कुठे बघायला मिळालं ह्या लेवलच्या आसपास क्लोज एक बघायला मिळालं. वरच्या सुद्धा रेंजेस आपण ऍड करून ठेवूया ती म्हणजे आपल्याला कोणती बघायला मिळाली होती ही एक लेवल जी आहे ही वरच्या साईडला आपल्याला बघायला मिळाली. त्या ठीक आहे. त्याच्यानंतर वरची रेंज आपण एक ऍड करून घ्या ती म्हणजे ही लक्षात घ्या. ओके. आता काय खालच्या कोणत्या लेवल्स नाही आहेत पण ऍडिशनली ऍड करायचे असेल तर ते सुद्धा ऍड करून घ्या. इथून मार्केट येताना आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते. इथून मार्केट जे खाली आलं होतं ठीक आहे थोडंफार आपल्याला अजून कोणत्या लेवल्स बघायला मिळतात बघा हे बघा इथे सुद्धा मार्केट हे साईडवेज झालं होतं. थोडंफार आपण म्हणू शकतो त्याला काय साईडवेज म्हणू शकत नाही पण याला आपण काय म्हणू शकतो मार्केट एक थोडंफार एक व्होलाटाईल हे लक्षात. ठीक आहे. ते ह्या लेवलच्या एक ऍडिशनली आपण ऍड करू. ठीक आहे. आता ट्रेंड लाईन कशी असणार आहे टोटल निगेटिव्ह जवळपास म्हटलं तर अशी. ओके अग्रेसिव्ह सेलिंगची ठीक आहे. आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं म्हणजे जर निफ्टी बँक 50,000 ची लेवल क्लेम करायचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मोमेंटम बघायला मिळू शकतो 50-100 ते 50-200 पर्यंत हे लक्षात असू द्या सर्वांनी लक्षात घ्या. आणि 5 मिनिटावरती सपोर्ट रिजेक्शन लेवल्स तुम्ही अजून काढू शकता. 15 मिनिटावरती हे मेन काढलेले आहेत मी या तुम्ही लक्षात असू द्या सर्वांनी. ठीक आहे. त्याचबरोबर मार्केट ही लेवल जर थोडं असेल 39,700 च्या खाली मार्केट कुठेतरी टिकत असेल डेफिनेटली सेल करू शकता. 39,500 चा पहिला लेवल आहे. दुसरं लेवल आपल्याला 39,400, 300, 200 आरामात बघायला मिळू शकतात. परंतु गॅपडाऊन ओपन झालं 39,700 च्या आसपास आणि सरळ निघाल तर डेफिनेटली सेल करू शकता. परंतु एकदम गॅपडाऊन झालं 39,500 च्या आसपास लगेच सेल करू नका. पहिली थोडीफार वेट करा. कॅन्डल कशी बनते ते बघा. पॉझिटिव्ह म्हणून जर थोडाफार फुलबॅक मध्ये असेल तर प्राइस ऍक्शन बनवू द्या. ठीक आहे. याला प्राइस ऍक्शन म्हणतात. हे प्राइस ऍक्शन बनवू द्या आणि त्यानुसार ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे मोठे कॅन्डल्स बनतात निफ्टी बँकला आणि निफ्टी बँक थोडंफार अवॉइड केला तरी चालेल. निफ्टी ट्रेड करा आणि मोठे मोठे लॉट्स मारू नका. एक्सपायरी आहे मोठे लॉट्स मारू नका. व्होलाटाईल मार्केट आहे जेवढे मोठे लॉट्स मारा कारण ऑप्शन कमी किमतीला भेटतील तुम्हाला लॉसेस सुद्धा तेवढे वाढणार हे लक्षात घ्या सर्वांनी. ठीक आहे. साइडवेज राहिले तर डेफिनेटली ह्या रेंजमध्ये सुरुवातीला साइडवेज राहू शकतं मग ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. परंतु तसं नाही झालं तर डेफिनेटली मार्केट जे आहे जर इथून वरती आलं तर लगेच बाय करा म्हणजे लगेच तुम्ही तुटून पडू नका. थोडी लक्षात घ्या मेन आपली बाईंग असणार ती 50,200 च्या आसपास आहे. पण ह्याच्यावरती कुठेतरी टिकलं तर डेफिनेटली आपण काय करू शकतो 50-60 ते छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या वरती कुठेतरी होल्ड करत नाही 50 तोपर्यंत सी बाय करायचा विचार सुद्धा करू नका. स्ट्रेट जर मुवमेंट्स बघायला मिळत असतील तर ब्रेकडाऊन म्हणजे काय बघा हा ब्रेकडाऊन आहे. त्या सेलिंग नंतर हा पुल बॅक आला इथे सेल करा. एसएल तुमचा इथे ठेवा. त्या सेलिंग नंतर हा पुल बॅक आला इथे सेल करा. एसएल तुमचा इथे ठेवा. त्या लेवलला तुम्ही खालच्या ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जाऊया काही स्टॉक्सच्या अनालिसिसकडे. जस्ट अ सेकंड. ओके. सेलिंग पीक वरती आहे करंट मध्ये आपण म्हणू शकतो. आता काय स्टॉक्स वरती जाऊया तो म्हणजे आपला ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक मी म्हटलं होतं स्टॉक टिकतंय तर डेफिनेटली बाय करा. बाय केला असाल तर डेफिनेटली मला असं वाटतंय इथून तुम्ही बाय केला असाल तर 10 एक पॉईंट तरी तुम्हाला इथे बघायलाच मिळाले. ठीक आहे. परंतु आता काय रिजेक्शन आली मार्केटमध्ये थोडंफार एक निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाले. जर सेलिंग कंटिन्यू असेल तर डेफिनेटली तुम्ही 1150 च्या खाली सेल करू शकता. परंतु बाईंगची लेवल जर परत बघायला मिळत असेल तर डेफिनेटली 1173 च्या वरती बाय करू शकता लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण जातो म्हणजे एक स्टॉक पॉवर ग्रिड इनडिसिजन झालेला आहे. ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे इनडिसिजन झालेला आहे पण तरी सुद्धा आपण म्हणू शकतो थोडाफार एक लेवल जी आहे ही ज्याच्या आसपास इथे क्लोज झालाय. जर लेवल तुटून खाली येत असेल एक चांगला सपोर्ट आहे ज्याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न याच्या आधी सुद्धा केला होता आणि मग मोमेंटम आली तुटला तर डेफिनेटली सेल करू शकता. परंतु जर आपण म्हणू शकतो ट्रेंड रिव्हर्स होत असेल तर डेफिनेटली 342 पण लक्षात घ्या याच्यासाठी मुवमेंट मोठी गरजेची आहे. लक्षात एवढं ट्रॅव्हल करून जाणं गरजेचं आहे. ही लेवलच्या वरती टिकत तरच बाय करा. सेलिंगची लेवल 335 ची असणार आहे. आयसीआयसीआय बँक निगेटिव्ह कॅन्डल झालेली आहे. ठीक आहे मान्य करतो. ठीक आहे. आता निगेटिव्ह जरी कॅन्डल झाले तर सेलिंग लेवल आपली 1161 च्या खालीच असणार आहे. परंतु जर होल्ड करून वरच्या जाण्याचा परत एकदा प्रयत्न करत असेल एक चांगली पॉझिटिव्ह बुलिश कॅन्डल बनून तर डेफिनेटली एक हायच्या वरती किंवा ही ब्लू लाईन क्रॉस करताच तुम्ही एंटर परत करू शकता. त्याचबरोबर गेल
थोडाफार आपण म्हणू शकतो साईडवेजच आहे. SBI कार्ड सेलिंग ऑन द टॉप जवळपास रेंज आपण काढली होती. ठीक आहे. लेवल तुटली तर सेल करा. मूव्हमेंट ऑलरेडी आपल्याला बघायला मिळाली. कालचाच अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये हा स्टॉक दिला होता. सेल केला असता तर डेफिनेटली तुम्हाला एक मूव्हमेंट एक चांगली बघायला मिळाली असती. परंतु आता परत जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो का? आन्सर इज येस करू शकता. जर टिकत असेल, साइडवेज ओपन जात असेल, असं कुठेतरी ओपन जात असेल, डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही कुठेतरी सेल करू शकता. कारण लक्षात घ्या ऑलरेडी हे बॉटमला आलेला आहे. हा स्टॉक जो आहे ऑलरेडी हा बॉटम म्हणजे या लेनच्या आसपास कुठेतरी सपोर्ट आलेला आहे. या लेवल जर तुटला तर डेफिनेटली अजून खाली पडताना बघायला मिळू शकतं. परंतु या लेवलच्या आसपास कुठेतरी आलं तर लक्षात घ्या हे थोडेफार टार्गेट्स एक 10-15 पॉईंट खालच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता. आयशर मोटर्स होल्डिंगला आहे स्टॉक. लक्षात घ्या मूव्हमेंट नंतर हा ब्रेकआउट आहे. ब्रेकआउट नंतर होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. 4853 च्या वरती बाय करू शकता. परंतु थोडाफार आपण म्हणू शकतो जर सेलिंग जर या शेअरमध्ये असेल तर सेल करू शकता का? माझं उत्तर आहे येस यू कॅन सेल. पण सेलिंग कुठे करू शकता? ती पण रेंज तुम्हाला सांगून ठेवतो. 4771 च्या खाली सेल करा. ठीक आहे. त्याचबरोबर आपण जर म्हणजे अशोक लेलँड ठीक आहे थोडाफार हे करतोय. कोरोमंडल ओके. जस्ट अ सेकंड. टाटा मोटर्स ठीक आहे. एक मूव्हमेंट नंतर हा पुल बॅक आणि त्याच्यानंतर परत खाली मूव्हमेंट बघायला मिळते. लक्षात घ्या जर लो तुटला तर डेफिनेटली ह्याच्या खाली सेल करू शकता. परंतु जर हीच लेवल आहे याच मोठ्या कॅन्डलच्या हायच्या आणि लोच्या आतमध्ये जर कुठेतरी उद्या क्लोजिंग झाली तर मग लक्षात घ्या थोडाफार मार्केट वरती उचलायचा प्रयत्न करतोय. कारण लक्षात घ्या ही करंटमध्ये डिसिजन मेकिंग मध्येच आहे. कारण ह्या सेलिंग नंतर हा पुल बॅक आहे. लक्षात घ्या इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन जर बाउन्स बॅक झाला तर ही आधीची तेजी होती ती कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकते. व्यवस्थित बुलिश पॅटर्न आणि ही ब्रेकआउट रेंज बघून 1083 परंतु जर लो तुटला तर डेफिनेटली हा बाउन्स नंतर एक सेलिंग थोडीफार हा बाउन्स नंतर हा थोडाफार एक अजून खाली येताना ही दिवस बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर आपण थेट जाते म्हणजे डॉक्टर रेड्डीज जस्ट अ सेकंड एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळाली आहे. हाय तुटला म्हणजे जवळपास कोणत्या रेंज आपण पकडू शकतो. कॅन्डलचा नाही पकडूया थोडाफार वरती 6976 च्या वरती बाय करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपण इन्फोसिस हाय तोडून जाण्याचा प्रयत्न करतोय. करंटमध्ये जर आपण म्हणू शकतो हा गॅप भरण्याचा प्रयत्न करतोय. थोडाफार त्यांनी भरला सुद्धा आहे. परंतु 1814 च्या वरती होल्ड करायचं डेफिनेटली बाय करू शकता. ठीक आहे. समजलंय का स्टॉकचा अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. माझ्या मते तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो. ओके. धन्यवाद.